नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठी यांच्यासोबत पोहरा या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, हनूला मॅट्रिकच्या वर्षीच डोळ्यांचा त्रास सुरू झाला. त्याला घेऊन बाबल बेळगावच्या डॉक्टरांकडे गेला. आता पाहूयात काय निदान होतं ते. डॉक्टर मूर्तींच्या चेहऱ्यावर अगदी प्रसन्नपणाचे भाव. गोरा चेहरा, दिसायला देखणे, उंच, भरदार, स्वच्छ पांढरे कपडे. तू का पेशंट? डॉक्टरांनी विचारलं व त्यांच्या पुढ्यातल्या खुर्चीत मला बसायला सांगितलं. काय होतं? त्यांनी विचारलं आणि माझ्या डोळ्यात हातातल्या बॅटरीच्या प्रकाशाचा निमुळता लहानसा टोकदार जोड टाकला. डोळे दुखतात, खूप दुखतात, मी सांगितलं. त्यांनी डोळ्यात प्रकाश झोत तसाच टाकून ठेवत विचारलं, दुखतात? कधी? किती? खूप दुखतात, वाचताना, लिहिताना, मी म्हणालो. शाळेत जातोस? 11वीत आहे. कोणतं गाव? मालवण. दूर कोकणात आहे. इथं इतक्या दूर का आलास? आमच्या गावात डोळे तपासणारा डॉक्टर नाही. माझ्याशी बोलताना डॉक्टर डोळे तपाशीतच होते. त्यांनी बॅटरी विझवून बाजूला ठेवली. मला म्हणाले, तू जा बाहेर, बैस तिथं बाकावर. बालीला जवळ बोलावीत म्हणाले, तुम्ही या. मी बाहेर आलो. तपासलेनी? बाबलने काळजीच्या स्वरात पण उत्सुकतेने विचारलं. काय म्हणाले? बालीला सांगतील. मी बसलो, मनावर काळजीचं ओझं वागवीत. बाली बाहेर आला. माझ्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला, फारसं काळजीचं कारण नाही. डोळ्यांच्या स्नायूवर ताण पडतो आहे म्हणाले. तो कमी करायला हवा. औषध दिलेनी आहेत. डोळ्यात घालायचं पातळ औषध, गोळ्या, पौष्टिक खा म्हणाले. ऑपरेशन नको? मी विचारलं. तसं काय सांगितलेनी नाही. औषध घालायला सांगितलं आहे डोळ्यात. 4-4 दिवसांनी दाखवायला यायचं. महिनाभराने पुढील सांगतो म्हणाले. दर 4 दिवसांनी दाखवायला यायचं? कसं रे जमणार? बाबलनं म्हटलं. आम्ही ओगल्यांच्याच घरी आलो. येतानाच औषधं आणली. एक लहानशी तांबूस रंगाची बाटली, तिला चोच असलेलं झाकण. झोपायचं. डोळे उघडे ठेवून चोचीने झाकण दाबायचं. चोचीतून 2 थेंब डोळ्यात पडत. तसे थेंब पडताना घाबरायला होई. 4 दिवसांनी पुन्हा डॉक्टर. डोळे तपासून झाले. औषधं चालू ठेव. महिनाभराने अंदाज येईल, मग सांगतो काय ते. महिनाभर दर 4 दिवसांनी डोळे दाखवायला यायचं. बाबल ओगल्यांना म्हणाला, याला ठेवतो महिनाभर इथंच. तुमच्याकडेच राहील. जेवे खाईल. पैसे भागवीन मी तुमचे. दर 4 दिवसांनी कसं येणार जाणार मालवणहून? राहू दे, ओगले म्हणाले. दर 4 दिवसांनी डॉक्टरांकडे जाऊन यायचं. 1-2दा गेल्यावरच रस्ता माहीत झाला. तिथली पद्धतही माहीत झाली. जाऊन नंबरला बसायचं. नंबर आला की डॉक्टरांच्या खोलीत जायचं. डॉक्टर बॅटरीचा प्रकाश डोळ्यात टाकून बघायचे. विचारायचे, औषध घालतोस वेळच्या वेळी? होय. आता दुखतात पूर्वीसारखे? नाही. कमी वाटतं? होय. जा, घालत राहा औषध सांगितल्याप्रमाणे हां. 2ऱ्या-3ऱ्या वेळी मी विचारलं, डॉक्टर माझा अभ्यास बुडतो आहे, पण पुस्तकं नाहीत माझी इथं. मी इतर पुस्तकं वाचू का? नको. काहीच करायचं नाही. सकाळी उठून अंघोळ विंघोळ करायची. ओगल्यांच्या घरी 9 वाजल्यापासूनच खानावेळीची माणसं जेवायसाठी येऊ लागत. मग तिथे फारसं वावरायला जागा नसे. बाबी जेवला की नोकरीवर जाई. एकदम संध्याकाळी येई. मला करायला काहीच नसे. दाराबाहेर रस्त्याला लागून लहानसा ओटा होता. त्यावर बसून राहायचं. येणारी जाणारी माणसं बघत बसायचं. कोण कसा चालतो, कसे कपडे घालतो. 2-3 असले तर कानडीत बोलताना हेल कसे काढतात. माझी जेवायची वेळ होईपर्यंत. सगळी गिरायकं संपली की घरच्यांनी जेवायचं. काका हाक मारीत, चल रे जेवायला हाणू. जेवून झालं की पुन्हा रस्तेकडेच्या ओट्यावर. मनात विचार येत, यावेळी आमच्या 11वीच्या वर्गात काय चाललं असेल? आणा कुठला धडा शिकवीत असतील. खोत कोणता उदाहरणसंग्रह सोडवून घेत असतील. खवणेकर इंग्रजीचं काय शिकवीत असतील. 6माही आलीच आता. वर्गातलं अभ्यासाचं वातावरण अधिकच गंभीर बनून गेलं असेल.
मी मात्र. डॉक्टरांनी शेवटचं तपासायला बोलावलं. बाबल मालवणहून आला. बाली सोमण होताच. आम्ही नंबरला जाऊन बसलो. आता नाहीत ना रे डोखट डोळे? बाबलने पुन्हा एकदा विचारलं. मालवणहून आल्यापासून तो सारखं विचारत होता. आता नाहीत ना रे दुखट डोळे? नाहीत, मी सांगितलं. डॉक्टर फार तज्ज्ञ आहेत, प्रसिद्ध आहेत आय स्पेशलिस्ट म्हणून, बाली म्हणाला. मालवणात कुठं रे असे डॉक्टर? म्हणून तर इतकं लांब यावं लागतं, बाबल म्हणाला. मनावर दडपण होतंच. आम्ही काहीतरी बोलायचं म्हणून बोलत होतो. थोड्या वेळाने मी विचारलं, ऑपरेशन नाही ना करावं लागणार बाली? माझा स्वर काळजीचाच होता. पोटाचं ऑपरेशन टळलं होतं. डोळ्यांचंही तसंच टळू दे रे दत्तराया. डॉक्टर काय सांगतात बघूया, बाली म्हणाला. त्यांचं म्हणणं शेवटी खरं. आमचा नंबर लागला. मी आणि बाली आत गेलो. कसं आहे? डॉक्टरांनी उत्साहाच्या स्वरात विचारलं. ठीक आहे ना? होय, मी म्हणालो. दुखत नाही ना आता? डोळ्यात बॅटरीचा उजेड टाकत डॉक्टरांनी विचारलं. नाही. गुड. डॉक्टरांनी बॅटरी मालवून बाजूला ठेवली आणि कागदावर काहीतरी लिहिलं. ती चिठ्ठी बालीकडे देत म्हणाले, औषध सुरू ठेवा. 6 महिने तरी घालावंच लागेल औषध. ऑपरेशन नको ना? बालीनं विचारलं. नको, डॉक्टर म्हणाले. डॉक्टरांचे शब्द ऐकताच माझ्या मनावरचं दडपण एकदम गेलं. मला मोकळं मोकळं, उत्साही, आनंदी, उत्तेजित वाटू लागलं. अभ्यास सुरू करू ना? मी तशाच उत्साहाच्या स्वरात विचारलं व म्हटलं, 11वीत आहे मी. पहिला असतो नंबर. मला खूप अभ्यास करून मार्क्स मिळवायचे आहेत. खूप मार्क्स पडले तर मला नोकरी मिळेल म्हणतात. अभ्यास? डॉक्टरांनी स्वगत बोलल्याप्रमाणे प्रश्न केला आणि थोडं थांबून म्हटलं, नो. 6 महिने जपायला हवं डोळ्यांना. आणखी 6 महिने अभ्यास बंद. लिहायचं नाही, वाचायचं नाही. वर्गात बस फार तर, पण फक्त कानांनी ऐकायचं. डोळ्यांचं काम करायचं नाही. लेखन वाचनाचं. औषध घालायच्या वेळी औषध घालायचं. ताण पडेल डोळ्यावर असं काही नाही करायचं. जागरणं नाहीत. झोपायचं वेळच्या वेळी. जा. आम्ही बाहेर आलो. काय म्हणाले डॉक्टर? बाली. बाली बाहेर येत असतानाच बाबलने विचारलं. ठीक आहे म्हणाले. आणखी 6 महिने तरी जपायला हवं. औषध घालायला हवीत वेळच्या वेळी, बालीने सांगितलं. ऑपरेशन? बाबलने पुन्हा काळजीच्या स्वरात विचारलं. नको, औषधांनी बरं वाटेल म्हणतात डॉक्टर. ताण पडता नाही डोळ्यांवर म्हणाले. म्हणजे अभ्यास बंद माझा बाबल, मी पडलेल्या उदास स्वरात म्हणालो. स्वर थोडा चिडचिडासुद्धा. डॉक्टरांना विचारलंस? बाबलने विचारलं. म्हटलं, माझं 11वीचं वर्ष. अभ्यास सुरू करू का? तर सांगितलेनी 6 महिने लिहिणं वाचन बंद. जपायला हवं खूप. म्हणजे माझी परीक्षा बुडाली. मला रडायला यायला लागलं. डोळ्यातून पाणी ओघळू लागलं. रडू नकोस, बाली समजावणीच्या स्वरात म्हणाला. रडण्यानं आणखी ताण पडणार मरे डोळ्यावर. परतीच्या गाडीत सारखा एकच विषय माझ्या मनात उसळत होता. माझी SSCची परीक्षा बुडणार. 1 महिना तर बिना अभ्यासाचाच गेला. आणखी 6 महिने. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. 6माही परीक्षा होऊन जाणार. त्यानंतर फॉर्म परीक्षा, तीही होऊन जाणार. फॉर्म परीक्षेत मी नापास होणार. हेडमास्तर मला फॉर्मच भरू देणार नाहीत. SSCचा म्हणजे परीक्षाच नाही. वर्ष गेलं फुकट. कसाबसा पास झालो फॉर्म परीक्षेत, तरी वार्षिक परीक्षेत पास कसा होणार मी? नापास होणार. नंतर ऑक्टोबरला परीक्षा द्यायची. ऑक्टोबरच्या परीक्षेला काही मान नसतो. ती परीक्षा म्हणजे केवळ मार्चमध्ये नापास झालेल्यांची सोय. एकदा परीक्षा बुडाली की अभ्यासाची मनस्थिती राहत नाही. कसंबसं पास होणाऱ्यांसाठी असते ऑक्टोबरची परीक्षा. आपण तसेच कसेबसे पास होणार. आंबेडकर, गोरे, वेर्णेकर, नाटेकर, मालवणकर सगळे मार्चमध्ये पास होऊन पुढं जाणार. बाईसुद्धा पास होईल. आपण मागं. आधीच शिक्षणात आपण मागं पडलेले. सुरुवातच उशिरा शिक्षणाला, म्हणून त्यात आता आणखीनच मागं. कसंबसं पास झालेल्यांचं कोणाला असतं कौतुक? आणि नोकरी तरी कुठं कोण देणार त्याला?
स्वप्न बघतोय सर्व मुलात पहिला येण्याचं. मेहसानवाला, पटवर्धन, ते आले तसाच आपण येणार. वर्तमानपत्रात नाव झळकणार. मालवणचा हनुमंत मराठे सर्व मुलात पहिला. जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिपचाही मानकरी. सगळं गेलं हातून आता. बाबलचा तरी किती खर्च. आधीच आपला धंदा नीट चालत नाही म्हणून तो कुरकुरत असतो. टेलरिंगचं नीट शिक्षण नाही झालेलं. बॉम्बे फॅशनचे कपडे शिवता येत नाहीत म्हणून फार पैसे मिळत नाहीत. झारापकर टेलरिंग कॉलेजची जाहिरात बघतो किर्लोस्कर मासिकात आणि म्हणतो, तिथे जाऊन तरी शिकून आलं पाहिजे. पण कसं जमणार, पैसे नकोत. अधूनमधून काका येतात, त्याच्याकडून पैसे मागून घेऊन जातात. रागारागाने म्हणतात, मी तुला दुकान थाटवे दिलेसत नी, दे माझे मला. दाजी शेटकराकडलो हप्तो थकलोसे. मला खर्चाला हवे सचत मारे. खर्च कसले म्हणी किता विचारसस. कोर्टाची कामं सचत. झुळमेच्या गावी हिस्सेचा जमिनीचा धडेवाटप करणी घ्यायचा असे. माझी जमीन सचे मारे ते गावात. सुरलाचा किता ताय बघवे हवा. वाडवडिलांच्या इस्टेटीत माझं वाटो कायकच नाही का. हे सगळा करवेचा म्हणजे कोर्टाची कामा. त्याला काय पैसो कमी लागसे. वकिलांचे पाय धरवे लागसत फारके. पैसे मोजावे लागसत. नाहीतर कोण हात लावित नाही माझे कामाला. तेतच माझो तीर्थयात्रा चालूच सचत. समाराधना सचत. 108 ब्राह्मणांची समाराधना घालवायची से मला नरसोबाचे वाडीला. मला पैसे दे असं सांगत. काका पैसे घेऊन जात. काकांना पैसे द्यायचेच. काकांचे आजारपणं, ते कुठं कुठं जात तिथे आजारी पडत. बाबाला निरोप येई, पत्र येई, तार येई. कुणाकुणाकडून उसने पैसे घेऊन तो धावे. काकांना घेऊन येई. ते बरे झाले की पुन्हा चालले. शिवाय माझा खर्च, वह्या पुस्तकांचा, जेवणा खाण्याचा, औषधांचा, आधी पोटदुखी, त्यासाठी बेळगावच्या चक्रा, आता डोळेदुखी, त्यासाठी खर्च. त्याचे किती पैसे खर्च होत असतील. 6 महिन्यात मी नापास, म्हणजे माझी स्कॉलरशिप जाणार. फी भरावी लागणार. हेडमास्तरांनी आधीच तसं सांगून टाकलं आहे. तुझी स्कॉलरशिप म्हणजे फीच आहे. ती घालवलीस की फी रोख भरावी लागेल. 5 रुपये खरी, पण ती रोख भरायला हवी. शिवाय परीक्षेची फॉर्म फी. किती वैतागत असतो बाबल. मागीलदारी भिंतोडीत बसून भांडी घासताना काय काय बोलत असतो. म्हणतो, अत्र्यांनी मराठ्यात छापलं आहे तेच बरोबर आहे. संयुक्त महाराष्ट्र झाल्याशिवाय गरिबांची परिस्थिती सुधारणार नाही. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. हा मोरारजी देसाई गेला पाहिजे. अत्रे म्हणतोच, मोरारजी हा भांडवलदारांचा बगलबच्चा आहे, तो गेला पाहिजे. त्याशिवाय गरिबांचं राज्य येणार नाही. कामगार नेते डांगे तेच म्हणतात. SM जोशी तेच सांगतात. संयुक्त महाराष्ट्र हवा. द्विभाषिक मोडीत काढा, तरच मराठी माणसाची परिस्थिती थोडी सुधारेल. मी शाळेत जायला लागलो. दप्तर नेतच नसे. काय करायचं सगळं दप्तर नेऊन. घरी काय आणि शाळेत काय. काही वाचायचंच नाही. नाही काही लिहायचं. हवीत कशाला वह्या पुस्तकं. एखादी वही न्यायची, पेन न्यायचं. अगदीच रिकाम्या हातानं शाळेत जाणं मला मनाला बरं वाटत नसे म्हणून. इलस तू? पहिल्या दिवशी वर्गातल्या मुलांनी विचारलं. होय, मी सांगितलं. बरे आहात ना डोळे? थोडे बरे आहात. थोडेच बरे म्हणजे रे काय? अजून पूर्ण बरे नाही झाले म्हणतात डॉक्टर. औषधा घालूक सांगल्यानी. होय, रोज 2दा. पोटाचा तुझा औषध चालू असाच मा. असा तर त्याच्या वांगडा आता डोळ्यांचा. मुलांनी चौकशा चालवल्या होत्याच. तेवढ्यात एकजण मोठ्यानं म्हणाला, ह्यो मराठो सारखो आजारीच असता. मराठा रे, वायच व्यायाम बियाम कर, खेळा किये. नुसती पुस्तका वाचत राहा नको. आता बंद पुस्तका वाचणं, निदान 6 महिने तरी. ता काय म्हणान? डॉक्टरांनी सांगला हा 6 महिने लिहिणं वाचणं बंद. मग अभ्यासाचा काय? अभ्यासही बंद. तेवढ्यात आनासर वर्गात आले. मुलं आपापल्या जागेला बसली. सरांचं माझ्याकडे लक्ष गेलं. आलास तू? कसे आहेत डोळे आता? त्यांनी आत्मीयतेने विचारलं. बरे आहेत, मी म्हटलं. दुखत असतं ते थांबले? पुष्कळसे थांबले, मी सांगितलं.
पण औषध घालत राहायला सांगितलं आहे डॉक्टरांनी. ते ठीक आहे, आना म्हणाले. औषध काय ते तू सुरू ठेव, पण आता जोरात अभ्यास सुरू कर. महिना वाया गेला. भरून काढ आता बुडालेला अभ्यास. जोर लाव. नाही सर. का? परवानगी नाही डॉक्टरांची, मी सांगितलं. 6 महिने काही वाचायचं नाही, लिहायचं नाही, डोळ्यांवर ताण पडता नाही. पण तुझं SSCचं वर्ष? सांगितलं सर मी डॉक्टरांना, पण ते म्हणाले परवानगी नाही. आणखी 6 महिने लेखन वाचन पूर्ण बंद. शाळेत बसून फक्त ऐकायचं, लिहायचं नाही, वाचायचं नाही. ऐकून आनाने सुस्कारा सोडला, हळहळ व्यक्त केली आणि मराठीचा नवा धडा शिकवण्याकडे वळले. म्हणाले, पान सत्वपरीक्षा, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. हिंदीचे भाई पेडणेकर तासावर आले. काय आलास तू? कसे आहेत डोळे? ठीक आहेत. औषधं सुरू ठेवायची. अभ्यासही सुरू कर. महिनाभर तरी बुडाला तुझा अभ्यास. हिंदी हाही स्कोरिंग विषय होईल तुझ्या दृष्टीने. निबंध लेखनाच्या प्रश्नात मारशील तू मार्क्स. नाही सर. का? 6 महिने लिहिणं वाचन बंद, अभ्यास बंद. वर्गात बसून ऐकायला फक्त परवानगी आहे डॉक्टरांची. भाईंनीही मुलांना पुस्तकात पान उघडायला सांगितलं. गणिताचे सर आले. पुन्हा तेच. सर म्हणाले, गणित विषय कच्चा आहे तुझा, पण आता जोर लाव. काय अडलं तर मला विचार केव्हाही. मी काही बोललो नाही. समजलं का? खोतांनी विचारलं. होय सर. पण नाही सर, मी सांगितलं. अभ्यास नाही सर जादा करता येणार मला. का? डॉक्टरांची परवानगी नाही, मी सांगितलं. 6 महिने लिहिणं वाचन बंद, अभ्यासही बंद. वर्गात बसून ऐकायचं फक्त. अशानं कसा होणार अभ्यास तुझा? खोत सरांनी सहानुभूतीच्या स्वरात म्हटलं आणि ते हातात खडू डस्टर घेऊन फळ्याकडे वळले. मधल्या सुट्टीत भाऊ पुराणिकांनी मला बघितलं. माझ्याकडे येत ते म्हणाले, आलास का तू? ठीक आहेत ना डोळे आता? औषध घालत राहायला हवं, मी म्हटलं. ते ठीक आहे, भाऊ म्हणाले. घालत राहा औषध डोळ्यात. पण आता पुन्हा सुरू करूया आपला शनिवारचा स्कॉलरशिपचा अभ्यास. या शनिवारी येच. बाणभट्ट वाट बघतो आहे तुझी. नाही सर, मी म्हणालो. का? भाऊंनी थोडं गोंधळात पडून थोडं रागानं विचारलं. लिहा वाचायला बंदी आहे सर. भाऊ थोडा वेळ गप्प राहिले. मग म्हणाले, मग कसा होणार आहे तुझा अभ्यास? माझी फार इच्छा होती तुझी जगन्नाथ शंकर शेठसाठी जोराची तयार करून घ्यायची. तू मिळवलीसुद्धा असतीस ती स्कॉलरशिप, भाऊ म्हणाले आणि माझ्याकडे पाठ फिरवून स्टाफ रूमकडे निघून गेले. 11वी अला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना कळलं, मला 6 महिने लिहिण्या वाचण्याची परवानगी नाही. वर्गात बसून फक्त ऐकायला त्याला परवानगी आहे. मी धडे वाचित नव्हतो, प्रश्नांची उत्तरं लिहित नव्हतो, निबंध लिहित नव्हतो, गणितं सोडवित नव्हतो, नकाशे काढीत नव्हतो. सरही मला विचारायचे थांबले. आणा विचारायचे थांबले. खोत विचारायचे थांबले. खवणेकर विचारायचे थांबले. भाई विचारायचे थांबले. मी रडवेला होऊन जाऊ लागलो. इतर मुलं अभ्यास करीत होती, वाचित होती, प्रश्नोत्तरं लिहित होती, गणितं सोडवित होती, निबंध लिहित होती, सरांकडून तपासून घेत होती, त्याप्रमाणे सुधारणा करीत होती. मीच काही करीत नव्हतो. मी पहिल्या बाकावरून उठून शेवटच्या बाकावर बसू लागलो. 6माही परीक्षा झाली. मी बसलो नाही. हेडमास्तरांनी बोलावून घेतलं आणि म्हटलं, तू 6माहीला बसला नाहीस? नाही सर, मी म्हणालो. माझे डोळे दुखत होते ना. डॉक्टरांनी लिहायला वाचायला बंदी केली होती. खवणेकरांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हटलं, तुझी स्कॉलरशिप गेली. माहीत आहे सर. फी भरायला हवी. माहीत आहे सर. 5 तारखेच्या आत भरावी लागते. माहीत आहे सर. तशी भरतो सर, मी नरम आवाजात म्हणालो. मी त्यांच्या खोलीतून बाहेर पडण्यासाठी वळणार एवढ्यात त्यांनी विचारलं, कधी थांबायचं तुझं डोळ्यांचं दुखणं? 6 महिन्यांनी डॉक्टर तपासून सांगतील. कधी संपायचे तुझे 6 महिने? जानेवारीत, मी म्हणालो. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे 6 महिने सर. तुमची प्रिलिमिनरी डिसेंबरमध्येच असेल. काय करणार आहेस? सरांनी विचारलं. बसणार मी सांगितलं. डोळ्यांचं दुखणं तुझं? तरीही बसणार सर. पास व्हावं लागेल.
हेडमास्तर म्हणाले. तरच तुला फॉर्म देणार. फॉर्म दिल्याशिवाय तुला फायनल परीक्षेला बसता येणार नाही. माहीत आहे सर. पास होण्याची खात्री नसणाऱ्या एकाही मुलाला मी फॉर्म देणार नाही. लक्षात ठेव. माझ्या शाळेचा एकही विद्यार्थी नापास होता नाही. मला 100% निकाल हवा असतो. फॉर्म परीक्षेत पास झालास तरच फॉर्म देईन. मग फायनल परीक्षेत तू पास होशील अशी खात्री वाटली तरच. समजलं? खवणेकरांनी कठोर आवाजात विचारलं. मी काही उत्तर न देता गप्प राहिलो. मग म्हणाले, जा, फी भर मुदतीच्या आत. दिवाळी अंकाच्या जाहिराती मासिकांच्या, साप्ताहिकाच्या अंकातून यायला लागल्या. बाबल वाचायला आणि ती मासिकं, साप्ताहिकं मी थोडी बघत असे. अंक उघडायचा. लेखांची शीर्षक बघायची, चित्र बघायची, लेखकांची नावं बघायची. बारीक अक्षरातलं काही वाचायचं नाही. लायब्ररीकडे पाय वळतच तिथे जाऊन थोडा वेळ बसायचं. तसंच करायचं. अंक चाळायचे, हेडिंग बघायची, चित्र बघायची, लेखकांची नावं बघायची. काकतकर मास्तरांकडे गेलं तरी तेच. त्यांच्याकडे रत्नागिरीचं बलवंत साप्ताहिक यायचं. तेही तसंच चाळायचं. मोठ्या अक्षरांवरून नजर फिरवायची. बारीक अक्षरांवर नजर टाकायची सुद्धा नाही. मोठी अक्षरं वाचताना डोळे दुखत नसत. दिवाळी अंकाच्या जाहिरातीसुद्धा मोठ्या अक्षरात असत. कोणते विषय असणार आहेत, लेखक कोण आहेत, गोष्टी कोणाच्या आहेत, असं बरंच मोठ्या अक्षरात छापलेलं असे. ते मी उत्सुकतेनं वाचे. त्याचवेळी मनात प्रश्न येई, आपणाला यंदा दिवाळी अंक वाचता येणार आहेत की नाही, की नुसते चाळूनच वाचण्याची इच्छा मारावी लागणार आहे. दिवाळी अंक प्रसिद्ध झाले. लायब्ररीत आले. बाबलने काही घरी वाचायला आणले. उत्सुकता वाटलीच. मी झडप घातलीच त्यांच्यावर. चाळून बघितले, शीर्षकं वाचली, चित्र पाहिली, लेखकांची नावं बघितली. वाचायची खूप इच्छा झाली. पण नको. बारीक अक्षरातलं वाचताना डोळ्यांवर ताण येऊन ते दुखायला लागायचे. नको वाचन. फॉर्म परीक्षा झाली. मी बसलो. जमेल तसं, जमेल तेवढं लिहिलं. आधी एकदा वाटलं बसूच नाही. फॉर्म परीक्षेत नापास झालो तर सरळ संपूर्ण वर्ष वाया. ऑक्टोबरला बसायचं. पास झालं तरी फुकट जाणारच. लगेच नोकरी थोडीच मिळणार. बसूनच टाकावं झालं. फारसा अभ्यास न करता केवळ ऐकलेल्या अभ्यासाच्या आधारे पास होण्यापुरते मार्क्स आपण मिळवू शकतो की नाही हे तरी समजेल आपणाला. फॉर्म परीक्षा झाली. 4 दिवसांनी हेडमास्तरांनी आपल्या ऑफिसमध्ये बोलावलं. मी गेलो. सर काय सांगणार याचा अंदाज होताच. परीक्षेचा फॉर्म भरणार नाही. काय सर, मी विचारलं. सरांनी आपल्या गोल काळ्या फ्रेमच्या चष्म्यातून रागीट नजरेनं माझ्याकडे बघितलं. पास झाला असशील फॉर्म परीक्षेत असं वाटलं तुला? त्यांनी कठोर स्वरात विचारलं. मी काहीच उत्तर दिलं नाही. मग तेच म्हणाले, पास झाला आहेस, पण अगदी कमी मार्कांनी. पण सर, माझं डोळे दुखणं, मी म्हणालो आणि थांबलो. चला, निदान फॉर्म परीक्षेत पास तरी झालो आपण. काय करू? सरांनीच विचारलं. फॉर्म द्या सर, मी म्हणालो. पास होशील? होईन सर, मी म्हणालो. आता थोडा आत्मविश्वास आला होता. थोडं थांबून सरांनी विचारलं, किती विषय घेतले होतेस? 8 सर, मी म्हणालो. पण आता 7च घेईन. तेवढाच एका विषयाचा अभ्यास कमी होईल. 8 विषयच घे, हेडमास्तर म्हणाले. कोणत्याही 7 विषयात पास व्हावं लागतं. तुझ्या अभ्यासाची एकूण परिस्थिती बघता तू 8 विषयच घेणं चांगलं. 7 विषयात पास झालास तरी पास झालास SSC असं होईल. समजलं का? मी नुसताच उभा. 8 विषयच ठेव. 7च विषय घेऊन धोका नको पत्करू. ठीक आहे सर. सर पुन्हा थांबले. मग त्यांनी विचारलं, तू 7 विषयात तरी पास होणार याची खात्री काय? समजा तुला फॉर्म दिला आणि नापासच झालास तर? आमच्या शाळेचं नाव खराब होईल. मला 100% निकाल लावायचा असतो. पास होण्याची खात्री असलेल्या मुलांनाच. प्रिलियममध्ये पास झालो मी म्हणालो. हे ठीक आहे, सर म्हणाले. पण फायनल परीक्षा कठीण असते. आता दिवस किती उरले? 2-2.5 महिने. 8 विषयांचा पासापुरता तरी अभ्यास होणार आहे तुझा? करीन सर मी. डोळेदुखीचं काय? मी काही न बोलता तसाच उभा. सरही गप्प. मग म्हणाले, ठीक आहे, मी देतो तुला फॉर्म.
पण पास झाला पाहिजे. माझ्या शाळेतून पाठवलेला एकही मुलगा नापास झालेला मला चालत नाही, लक्षात ठेव. आमच्या शाळेचं नाव खराब होता नाही तुझ्यामुळे. जा. फॉर्म्स भरून पाठवण्यात आले. शिक्षकांनी आपापल्या विषयांचा अभ्यास संपवला. आम्हाला सूचना दिल्या. आता उरलेला 1.5 महिना तुमचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. पण फार ताण घेऊ नका. रोजचं टाईमटेबल करा. सकाळी कुठले विषय, संध्याकाळी कुठले विषय. आता उरलेल्या दिवसात नव्याने काही अभ्यास करायलाच नको. फक्त उजळणी करायची असते. ती आपणच करायची. वहीत तुम्ही वर्षभर अभ्यास करून ठेवलेलाच असतो. प्रश्नांची उत्तरं लिहिलेली असतात, आकृत्या काढलेल्या असतात, गणित संग्रह सोडवलेले असतात. त्यांची फक्त उजळणी करायची. नव्याने अभ्यास करणं यापुढे थोड्या वेळात शक्य नसतं. वेगवेगळ्या शाळांचे पेपर्स तुम्हाला दिलेले आहेत, ते सोडवा. मुख्य हेच लक्षात ठेवायचं की या 1.5 महिन्यात वर्षभर केलेल्या अभ्यासाची फक्त उजळणी करायची असते. तीच करा. जागरणं करू नका, आजारी पडू नका. सगळ्या सरांनी अशा पुष्कळ सूचना दिल्या. वर्षभर जो अभ्यास वहीत करून ठेवलेला असेल त्याची फक्त उजळणी करा. माझ्या वह्यात काय होतं? सर्व विषयांच्या पाऊणवह्या कोऱ्याच तर होत्या. पहिले 1-2 महिने काय लिहिलं असेल तेवढंच. बाकी वर्षभर काही नाही. वह्यांची पानं कोरीच्या कोरीच. 11वीच्या वर्गात विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ झाला. फोटो, भाषणं. काही मुलं फुल पॅन्ट घालून आली होती. पुष्कळशी हाफ पॅन्ट आणि हाफ शर्ट यातच आली होती. मी तसाच हाफ पॅन्ट हाफ शर्ट घालूनच आलो होतो. काही मुलांनी भाषणं केली. काही शिक्षकही बोलले. कवणेकर निवृत्त झाले. खोत हेडमास्तर झाले. खोत सर म्हणाले, आपल्या शाळेचा नावलौकिक वाढतो आहे, तो कायम ठेवा. सर्वांनी पास झालंच पाहिजे. सगळे पास होतीलच असा मला विश्वास आहे. तसे व्हा. 2 वर्षापूर्वी आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी गजानन रानडे मालवण सेंटरला पहिला आला. शाळेचं नाव त्यानं उज्ज्वल केलं. यंदा मराठे तसाच पहिला येईल असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं. पण तो अभ्यासात मागे पडला. आमच्या सगळ्यांच्या त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण त्यानं आमचा अपेक्षाभंग केला. आता आमच्या आशा आहेत वेर्णेकरकडून. तो चांगलं यश मिळवेल. सेंटरलाही तोच पहिला येईल आणि शाळेचं नाव उज्ज्वल करील. उद्यापासून तुम्ही घरी अभ्यास करायचा. तो करा, खूप करा. सगळे पास व्हा. आम्हा शिक्षकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. निरोप समारंभ संपला. मुलं शाळेच्या बाहेर पडली. आता आम्ही रोज एकमेकांना भेटणार नव्हतो. परीक्षेच्या वेळी नंबर वेगवेगळ्या शाळात आले तर परीक्षेच्या वेळीही भेटणार नव्हतो. एकमेकांचा निरोप घेताना सर्वांच्या मनात हुरहुर दाटून आली होती आणि माझ्या मनात खिन्नता. देऊळवाड्यातली आम्ही मुलं गटागटाने परतत होतो. गप्पा अभ्यासाच्या, परीक्षेच्या चालल्या होत्या. कोणते प्रश्न हमखास येणारच याबद्दल प्रत्येकजण आपापला अंदाज जोराजोराने सांगत होता. मी गप्पसा त्यांच्यातून चालत होतो. खोत सर म्हणाले त्याचेच विचार माझ्या मनात येत होते. मराठीने आमचा अपेक्षाभंग केला. मी नाही केला सर अपेक्षाभंग. माझ्या डोळ्यांनी केला. माझ्या नशिबाने केला. मी तर केवढी महत्त्वाकांक्षा बाळगली होती. केवढं स्वप्न बाळगलं होतं. सर्व मुलात पहिला येण्याचं स्वप्न. जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप मिळवण्याचं स्वप्न. हे स्वप्न तर माझ्यापेक्षाही अधिक मनपूर्वक बघितलं होतं पुराणिक सरांनी. त्यांचंही स्वप्न भंगलं. मी घरी आलो. संध्याकाळ होत आली होती. हातपाय धुतले. थोडंसं दिसत होतं. तेवढ्यात रात्रीसाठी उपीट शिजवून ठेवलं. देवापुढं दिवा लावला. हात जोडून डोळे मिटून थोडा वेळ देवासमोर बसलो. रामरक्षा म्हटली. मारुती स्तोत्र म्हटलं. काषाय वस्त्रम करदंडधारिणी म्हटलं. देवाला म्हटलं, देवा मला नापास व्हायचं नाही आहे. उठलो. कंदील लावून घेतला. अभ्यासाच्या पेटीपुढं बसलो. पेटीचं झाकण उघडलं. पुस्तकं काढली, वह्या काढल्या, पानं उघडली, वाचू लागलो. 6 महिन्यानंतर पुन्हा अभ्यासाच्या पुस्तकातल्या अक्षरावरून नजर फिरू लागली. धडे वाचू लागलो. प्रश्नांची उत्तरं शोधून काढू लागलो. वहीत लिहू लागलो. दुकान बंद करून बाबल आला.
कंदिलाच्या प्रकाशात पेटीपाशी मी अभ्यास करीत बसलेला बघून त्यानं विचारलं, तू अभ्यास? तुझ्या डोळ्यांना त्रास? डॉक्टरांनी औषधं सुरू ठेवायला सांगितले आहेत. ताण पडता नाही फार असं सांगितलं आहे. एकदम नको करू फार अभ्यास. मी म्हणालो, त्याच्याकडे न बघता मान वर न करता. बाबलने बाहेरचे कपडे काढले. पंचा नेसून पाय धुवून देवापुढं उभं राहून उदबत्ती लावीत त्याने स्तोत्र म्हटलं. मग म्हणाला, पुरे रे अभ्यास, डोळ्यांना जप बाबा. हो रे, काय व्हायचं असेल ते माझ्या डोळ्यांचं, मी म्हणालो. मी अभ्यास सुरू करणार पुन्हा. त्यावर तो काही म्हणाला नाही. मी उठून दोघांच्या ताटल्यात ओफीट वाढून घेतलं. आज खोतसर म्हणाले ते लागलं मला. मी पाण्याच्या घोटाबरोबर गळ्याशी दाटून आलेला आवंडा गिळत म्हणालो, काही लागट बोलले का? अपमान वाटेल असं? अपमान वाटेल असं नाही, पण लागलं ते माझ्या मनाला. काय म्हणाले ते पण? म्हणाले मराठीनं आमचा सगळ्यांचा अपेक्षाभंग केला. राजा नारायणप्रमाणे तोही सेंटरला पहिला येईल, शाळेचं नाव उज्ज्वल करील असं आम्हाला वाटलं होतं. पण तो अभ्यासात मागे पडला. आता सगळ्यांच्या आशा वेर्णेकरकडे लागल्या आहेत. झालं आहे खरं तसं, बाबल म्हणाला. पण त्याला तू काय करणार? डोळे बिघडले तर? मी उफीट खाऊन उठलो. ताटली पातेली पटकन घासून टाकली. शेण फिरवलं, हात धुवून टाकले आणि पुन्हा लगेच अभ्यासाला बसलो. पुन्हा लगेच अभ्यासाला बसलास तू? करायलाच हवा, मी म्हणालो. मी आता पहिल्या वेळेला येत नाही. जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिपची तर आशाच नको. पण मी पास तरी होईन, मी म्हणालो आणि कंदिलाची वात मोठी केली. तू कर अभ्यास, पण थोडा थोडा कर. एकदम ताण नको येऊ देऊस डोळ्यांवर. पास नाही झालास तरी चालेल. तुझे डोळे, बाबल समजावीत म्हणाला. मी कायमचा आंधळा होईन, पण नापास होणार नाही, मी त्वेषानं म्हणालो आणि वहीत प्रश्नोत्तर लिहून काढू लागलो. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. आता हणूची जिद्द कुठल्या थराला जाते आणि त्याचा काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. कथा आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.